माझी 20 वर्षाची मुलगी जेव्हा कॉलेजमधून घरी परत यायची तेव्हा ती पोट धरून रडायची आणि म्हणायची, आई माझ्या पोटात खूप दुखते. मी तिला म्हणायचे की आपण डॉक्टरांकडे जाऊ. असे म्हणल्यावर ती दवाखान्यात जायला नकार द्यायची. मला तिच्यावर संशय येऊ लागला. म्हणून मी एक दिवस माझ्या एका डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला घरी बोलवले. तिने माझ्या मुलीची तपासणी केली तेव्हा तिने तिच्या डोक्यालाच हात लावला. माझे नाव राधा आहे. पालक कधीही त्यांच्या मुलांसाठी कोणताही चुकीचा निर्णय घेत नाहीत. ते नेहमी आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची मुले त्यांच्या आयुष्यात सदैव आनंदी राहो. पण कधी कधी धार्मिक पालकांची मुलेही चुकीच्या मार्गाला लागतात. माझ्या मुलीच्या आयुष्याची कहाणी माझ्या भूतकाळात गुंफलेली आहे. मला वाटायचं आता सगळं ठीक आहे, पण तसं काहीही नव्हतं. आपला भूतकाळ कधी कधी काही वर्षानंतरही परत येत असतो. माझ्याही बाबतीत असेच झाले होते. 20 वर्षानंतर माझा भूतकाळ माझ्या समोर आला होता. आम्ही दोघी बहिणी जेव्हा कॉलेजला जायला लागलो तेव्हा माझ्या बहिणीचं माझ्याबद्दलचं वागणं बदललं होतं. ती सर्व वेळ स्वतःमध्ये मग्न असायची. एके दिवशी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीने मला सांगितले की तुझ्या बहिणीकडे मोबाईल आहे आणि ती नेहमी कोणत्या तरी मुलाशी बोलत असते. माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. वेळ निघून गेली. एक दिवस सगळे झोपल्यावर माझी बहीण रात्री टेरेसवर गेली आणि आजकाल ती खूप खुश दिसत होती. मी तिला या सगळ्यांचं कारण विचारलं तेव्हा तिने सांगितले की असं काही नाही, कॉलेज संपणार आहे म्हणून आणि या अभ्यासातून माझी मुक्तता होईल याचा मला खूप आनंद वाटतो. मी तिला सांगितले की तुला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. तुझे स्वप्न होते की तुला शिकून काहीतरी व्हायचे आहे. पण तिने काहीच उत्तर दिले नाही. तिने मला सांगितले की माणसाची स्वप्ने आणि विचार काळानुसार बदलत राहतात. एके दिवशी बाबा म्हणाले की माझ्या मित्राची इच्छा आहे की आता आपण आपल्या मुलांची लग्न करावी. ती मोठी झाली आहेत. बाबांच्या मित्राच्या घरी माझ्या मोठ्या बहिणीचे नाते निश्चित झाले आणि हे नाते बाबांच्या आणि त्यांच्या मित्राच्या इच्छेने जुळले. पण तिला तो मुलगा मात्र आवडत नव्हता. आईने बहिणीला खूप समजावले पण तिने ऐकलेच नाही. एके दिवशी माझ्या बहिणीने स्वतः बाबांना सांगितले की तिला स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत ती त्याच्या मित्राच्या मुलाशी लग्न करणार नाही. माझी बहीण बाबांना म्हणाली की त्या लोकांच्या घरात खाण्यापिण्याला काही नाही. ते माझ्या इच्छा आकांक्षा माझी स्वप्ने कशी पूर्ण करणार. बाबा म्हणाले की मी माझ्या मित्राला शब्द दिला आहे आणि आता राजलाही चांगली नोकरी मिळणार आहे. यावर बाबा म्हणाले माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तुम्हा दोघी बहिणींचे आहे. मी थोडे काही घेऊन जाणार आहे. आता मला तुझ्याशी याविषयी काही बोलायचं नाही. पण माझी बहीण ही तिच्या निर्णयावर ठाम होती. ती म्हणू लागली की जर तुम्ही लोकांनी मला बळजबरी केली तर मी आत्महत्या करेन, पण मी राजसोबत लग्न करणार नाही. दीदीचे बोलणे ऐकून आई खूप अस्वस्थ झाली. बाबांच्या मित्राची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना ही लग्नाची घाई होती. मरण्यापूर्वी त्यांना आपल्या मुलाचे लग्न करायचे होते, पण दीदी मान्य करायला मात्र तयार नव्हती. एके दिवशी दीदी म्हणू लागली की मला राजशी बोलायचे आहे. यावर आई तिला म्हणाली राधाला घेऊन जा. बहीण म्हणू लागली की कधीपर्यंत मला इथे कैद ठेवणार आहात तुम्ही. तुम्ही निश्चित राहा, मी काय घरातून पळून जात नाही. असे सांगून ती घरातून निघून गेली आणि संध्याकाळी परत आली. घरी परत आल्यावर तिला खूप आनंद झाला. माझी आई पण तिला बघून खुश झाली होती आणि विचार करत होती की राज पण दीदीला पसंत करत असल्याने राजने तिला लग्नासाठी मनवले असावे. पण कोणालाच माहीत नव्हते की ही आपली मुलगीच, जिला त्यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले होते आणि त्यांनी तिला कधीही कशावरही बंधले लादले नाहीत. तीच मुलगी त्यांची इज्जत मातीत मिसळणार आहे. आम्ही सर्व विचार करत होतो की माझी बहीण तिचा होणारा नवरा राजला भेटायला जाते. पण बाबांना हे माहीत नव्हते, कारण त्यावेळी ही गोष्ट अत्यंत चुकीची मांडली जात होती. एके दिवशी मी कॉलेजहून परत येत असताना दीदी एका मुलासोबत बाईकवर जाताना दिसली. मला वाटले की राज असेल, पण मी घरी आले तर काका आणि राज आधीच आमच्या घरी बसले होते. आईलाही कळाले की दीदी तिच्याशी खोटं बोलत आहे. आईने आपल्या इज्जतीसाठी काकांशी खोटे बोलले की बहीण मैत्रिणीच्या घरी गेली आहे. दीदीकडे आता मोबाईल होता आणि तिने आम्हाला सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला हा मोबाईल दिला आहे. मला समजले की ती आता कधीच सत्य सांगू शकत नाही. ती जे काही करत होती ते सगळं चुकीचं आहे. राजला यामधले काहीच माहीत नव्हते, पण राज हा शिकलेला होता आणि त्याला चांगली नोकरी मिळणार होती. बाबांच्या मित्राच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. ते सतत आजारीही असायचे. आज लग्नाची तारीख ठरवण्यासाठी ते आमच्या घरी आले होते. आईबाबांनी त्यांना 1 महिन्याची तारीख दिली होती. दीदी घरी आल्यावर सगळ्यांना पाहून आश्चर्यचकित झाले.
दिदीच्या होणाऱ्या सासूबाई उठल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊ लागल्या. पण दिदीने मात्र त्यांचा हात झटकला आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. जेव्हा आई त्यांना म्हणाल्या की ती लाजली असेल, मी माझ्या बहिणीच्या खोलीत गेले आणि तिला मिठाई खाऊ घालायला सुरुवात केली. मग तिने प्लेट फेकून दिली आणि ओरडायला लागली की तुम्ही मला न विचार करता माझं लग्न कसं ठरवू शकता? मी कोणत्याही परिस्थितीत या मुलाशी लग्न करणार नाही. तुमच्यापैकी कोणीही मला बळजबरी करू शकत नाही. मी म्हणाले, दीदी तुला काय झालंय? तुला राजशी लग्न करायचं नाही का? त्याच्यात काय कमतरता आहे? तर ती म्हणू लागली की तुला तो इतका आवडत असेल तर मग तूच कर त्याच्यासोबत लग्न, पण माझा पिच्छा सोड. त्या दिवशी मी दीदीला खूप समजावलं होतं की बाबा तुझ्याबद्दल खूप आदर करतात, ती तुझ्यावर खूप प्रेम करतात. तू आजपर्यंत जे काही मागितले त्यांनी नेहमीच तुझे ऐकले. आता तू त्यांच्याशी असे का करत आहेस? बाबांच्या आदराची तुला अजिबात पर्वा नाही आहे का? आमच्याशी असे करू नकोस. तेवढ्यात आईही खोलीत आली आणि तिला हात जोडून म्हणाली की मुली, निदान आमची इज्जत सांभाळ आणि लग्न कर. पण तिने कोणाचेही ऐकले नाही आणि ती खोलीतून बाबांकडे गेली आणि बाबांना सांगितले की राधाचे लग्न राजशी करून द्या. मला काय त्याच्याशी लग्न करायचं नाही, मी माझ्या आवडीच्या मुलाशीच लग्न करेन असे सांगितले. यावर बाबांनी रागात तिला चापट मारली. बाबांची तब्येतही खालवत चालली होती. आई बाबांना म्हणाली, काळजी नका करू, ती भोळी आहे, लग्न झाल्यावर सर्व काही ठीक होईल. या वयात मुले चुका करतात, त्यांना समजून पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. बाबा म्हणाले की ती माझी इज्जत मातीत मिसळत राहील, असे काही केले तर मी तिला आयुष्यभर माफ करणार नाही. पण तिला स्पष्टपणे सांग, जर तिला स्वतःच्या इच्छेने लग्न करायचे असेल तर माझी एक अट आहे. तिला सांग की त्या मुलाला इथे बोलव, मी त्याच दिवशी देईन आणि असे समजेल की आम्हाला एकच मुलगी आहे आणि तिचा आपला काहीही संबंध नाही. हे ऐकून माझी आई रडू लागली. पण हे जेव्हा दिदीला कळाले तेव्हा तिला अजिबात पश्चाताप झाला नाही. उलट ती खूप खुश झाली. ती म्हणू लागली की एकदा माझं लग्न झालं की मी स्वतः बाबांना पटवून देईन. ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि लग्न झाले आहे म्हणून ते सहमत होईल. आता दिदीचे पायही जमिनीवर नव्हते, ती आकाशात उडत होती. दिदीने त्या मुलाला घरी बोलवण्यासाठी फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही. बाबांना खूप काळजी वाटत होती की मित्राला काय सांगणार. लग्नाचा दिवसही जवळ आला होता आणि तो मुलगा सुद्धा दिदीचा फोन उचलत नव्हता. दिदी आता टेन्शनमुळे आजारी पडली होती आणि त्याच दरम्यान राजला पण सर्व काही कळाले होते. राज याबाबत दिदीशी बोलण्यासाठी आमच्या घरी आला होता. दिदीने त्यांचा खूप अपमान केला. ती म्हणू लागली की तुझी लायकी तरी आहे का, तू माझ्याशी लग्न करायला निघाला आहेस? यावर राज म्हणाला की जेव्हा मी तुला पहिल्यांदा लग्नासाठी विचारले तेव्हा तू मला नकार का दिला नाहीस? 4 महिन्यात असं काय झालं की आता तू तुझा निर्णय बदलत आहेस? तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर तू मला तेव्हाच नकार द्यायचा ना. मी तुझ्याशी कुठलाच संबंध ठेवला नसता. पण आता लग्नाची तारीख देखील निश्चित झाली आहे आणि सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटू शकत नाही. आता प्रश्न माझ्या इज्जतीचा आहे. यावर दिदी राजला म्हणाली, तुला जे करायचे आहे ते कर, पण मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. तो मुलगा अजूनही दिदीचा फोन उचलत नव्हता. दिदी त्या मुलाच्या घरीही गेली, पण तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्याच्या शेजाऱ्यांनीही त्याच्याबद्दल काहीच सांगितले नव्हते, कारण त्याने त्याचे घर बदलले होते. आणि मग दिदी बाबांचा निर्णय स्वीकारण्यास भाग पडला. बाबांनी तिला 10 दिवसांची मुदत दिली होती. जर तो तुझे नाते आदराने विचारायला इथे आला तर मी तुला त्याच्याबरोबर आनंदाने पाठवेन, आणि जर तो आला नाही तर तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. पण तो मात्र आला नाही. दिदीचा फोनही उचलला नाही. आता घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. सर्व पाहुणे यायला सुरुवात झाली होती. रडून रडून दिदीची अवस्था खूप वाईट झाली होती. आई बाबांनी तिला खूप समजावले की आई वडील आपल्या मुलांसाठी कधीही चुकीचे निर्णय घेत नाही. पालकांना आपल्या मुलांना नेहमी आनंदी पाहायचे असते. राज हा खूप छान माणूस आहे आणि दिदीला जो आवडत होता तो फसवणूक करणारा होता. पण माझी बहीण त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती. ती फक्त स्वतःचाच विचार करत होती. दिदीने सुरुवातीपासून फक्त स्वतःचाच विचार केला होता. आपल्यामुळे काय होईल याची तिला पर्वाही नव्हती. दिदीच्या लग्नाच्या काही दिवस आधी माझ्यासाठी एक स्थळ आले. बाबांनाही खूप आनंद झाला. बाबांनी माझे नाते पक्के केले होते आणि फक्त माझ्या घरच्यांच्या उपस्थितीत माझा साखरपुडा देखील केला होता. हे सर्व अचानक घडले. माझी आत्या त्या लोकांना ओळखते म्हणून तिने माझ्यासाठी हे स्थळ आणले होते आणि ते खूप छान लोक आहेत. एवढ्या लवकर माझं लग्न होईल असं मला जराही वाटलं नव्हतं. आईने सांगितले की ते अनेक दिवसांपासून तुझे नाते विचारत होते. मुलाने तुला पाहिले आहे आणि त्याला तू आवडली आहे.
आत्या म्हणत होती की मुलगा खूप चांगला आहे आणि चांगल्या घरचाही आहे. माझी मुलगी खूप भाग्यवान आहे, ज्यामुळे मला हे स्थळ आले. त्याने मला अगोदरच पाहिले होते. मला हे ऐकून आनंद झाला. माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. जेव्हा माझ्या बहिणीला सर्व काही कळाले तेव्हा ती म्हणू लागली की मी तुमची सावत्र मुलगी आहे, म्हणून तुम्ही माझे लग्न एका गरीब मुलाशी करत आहे, ज्याच्या घरी मला 2 वेळचे जेवण देखील मिळणार नाही. तो मला गरिबीशिवाय काहीही देऊ शकत नाही. मी दीदीला समजावलं की नशीब बदलायला वेळ लागत नाही. तू बघ, राजला लवकरच चांगली नोकरी मिळेल आणि त्याचा काळही बदलेल. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. एके दिवशी माझी नणंद आमच्या घरी आली आणि तिच्या भावाला माझ्याशी बोलायला लावले. त्या दिवशी मी पहिल्यांदाच माझ्या पतीशी बोलले आणि बहुधा ते माझे पहिले आणि शेवटचे बोलणे होते. मला माझ्या बहिणीबद्दल माहीत नव्हते. ती आता आमच्या घरी काय संकट आणेल. तिच्या लग्नाचा दिवस होता. ती अगदी टेन्शनमध्ये बसली होती. माझी चुलत बहीण म्हणू लागली की दीदीच्या लग्नाचा दिवस आहे आणि तू अशी तोंड फुगून का बसली आहेस. सत्य हेच होते की लोकांना वाटत होते की हिचे लग्न बळजबरीने करत आहेत. आईने दीदीला बहाणा करून तिथून नेले. आता मिरवणुकीही आली होती, पण येणाऱ्या क्षणी सर्व लोकांवर काय संकट येईल हे कोणालाच माहीत नव्हते. मिरवणूक येतात सर्वजण मिरवणूक पाहण्यासाठी गेले. माझ्या बहिणीचे लग्न होणार आहे याचा मला खूप आनंद झाला होता. मुहूर्ताची वेळ आली आणि पंडितजींनी वधूला बोलवायला सांगितले. माझी आई माझ्या बहिणीला घ्यायला तिच्या खोलीत गेली, पण तिच्या खोलीत ती नव्हती. ती पळून गेली होती. पळून जाताना तिने एक पत्र सोडले होते. त्या पत्रात लिहिले होते की तुम्ही लोक मला या लग्नासाठी जबरदस्ती करू शकत नाही. तुमच्यासाठी मी माझा आनंद सोडू शकत नाही, म्हणूनच मी हे घर सोडत आहे. हे ऐकून बाबांची प्रकृती खूपच बिघडली होती. बाबांचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सर्व प्रकार कळाला होता. प्रत्येकजण नवरी येण्याची वाट पाहत होते, परंतु तिला तिच्या वडिलांचा अपमान करायचा होता. ती खोलीतून पळून गेली. बाबा रडत म्हणत होते की मी काय चूक केली आहे. माझ्या पालनपोषणात काय कमी राहिली, ज्या माझ्या मुलीने माझ्या इज्जतीचा एकदाही विचार केला नाही. आता मी लोकांना काय तोंड दाखवणार. पप्पांचे मित्र म्हणाले की काळजी करू नकोस, राधा आमची मुलगी आहे. जर तुमची एक मुलगी आमच्या घरची सून होऊ शकली नाही तर काय झाले, तुमची दुसरी मुलगी आमच्या घरची सून होऊ शकते. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. मला त्यांच्या डोळ्यात एक आशा दिसत होती. हे ऐकून मी आईला मिठी मारून रडू लागले. मी आईला नको म्हटले. यावर मी आईला म्हणाले, असं करू नका. बाबांनी त्यांच्या मित्राला सांगितले की राधाचा आधीच साखरपुडा झाला आहे, त्या लोकांना मी काय बोलणार. तेव्हा बाबांचे मित्र म्हणाले की साखरपुडा झाला आहे, लग्न तर नाही ना. त्यांना सांगा की आम्ही राधाचे लग्न जिथे व्हायचे होते तिथे केले. त्यामुळे अचानक माझं राजशी लग्न झाले, ज्याचा मी कधीच विचारही केला नव्हता. आज तो माझा नवरा म्हणून माझ्यासमोर उभा होता. आम्हा मुलींसोबतच असे का होते. आपल्यालाच नेहमी त्याग का करावा लागतो. आई वडील त्यांच्या इज्जतीसाठी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे स्वप्न मोडतात. माझ्या बहिणीच्या कृत्याची शिक्षा मला मिळाली होती आणि ती स्वतःहून निघून गेली. बाबा म्हणाले की आजपासून ती आपल्यासाठी मेली आहे. माझा आणि इतर घरातील कोणाचाही त्या मुलीशी संबंध नाही. आई वडिलांच्या आशीर्वादाने मी सासरच्या घरी गेले, पण माझी परीक्षा अजून मात्र संपलेली नव्हती. आयुष्य हे पुन्हा पुन्हा त्या लोकांची परीक्षा घेते जे आधीच आतून तुटलेले असतात. आईने मला समजावले होते की सर्व काही विसरून तुला आता हे नाते जपायचे आहे, कारण आजपासून तेच तुझे घर आहे. पण मुलीला स्वतःचे घर कधीच नसते. आयुष्यभर ती नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असते. आई वडिलांच्या घरी हे ऐकायला मिळतं की परक्याचं धन आहे, उद्या तुला तुझ्या घरी जावं लागेल. आणि जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासूबाई मला सांगत होत्या की हे घर तुझे नाही, कारण माझ्या मुलाने मजबुरीने तुझ्याशी लग्न केले आहे. माझ्या सासूबाई मला या सर्व गोष्टी सांगत होत्या. माझा नवरा जो पूर्वी माझ्या बहिणीचा होणारा नवरा होता आणि त्याने तिच्यावर प्रेमही केले होते, त्या दिवशी तो खूप रडला. माझ्या बहिणीने केलेला विश्वासघात त्याला सहन होत नव्हता. जेव्हा दीदी लग्नाला वारंवार नकार देत होती तेव्हाच हे लोक थांबले असते तर बरं झालं असते. माझ्या पतीनेही मला स्पष्टपणे सांगितले की तू मला त्याची पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही, कारण बळजबरीने बांधलेले नाते कधीच यशस्वी होत नाही. मला या सगळ्यावर मात करण्यासाठी थोडासा वेळ हवा होता. मी माझ्या माहेरच्या घरी जायचे तेव्हा आई मला समजून सांगायची. बाबाही माझ्यावर जास्त प्रेम करू लागले होते, कारण बाबांची इज्जत मी वाचवली होती. बाबांनी मला सांगितले की ज्या मुलींना पतीचे मन कसे जिंकायचे हे माहीत असते ती कधीही पराभव स्वीकारत नाही. तूही तुझ्या पतीच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू त्याचे मन जिंकेल तेव्हा तो त्याचा भूतकाळ विसरेल. मला माहीत आहे की मी तुझ्याशी बरोबर केले नाही. राज माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि मी त्याला चांगले ओळखतो. तो खूप सभ्य मुलगा आहे. सध्या तो शॉकमध्ये आहे.
त्याचे मन दुखावले आहे. एक वेळ अशी येईल जेव्हा तूच मला सांगशील की बाबा, तुम्ही माझ्यासाठी चांगला निर्णय घेतला होता. आणि मी बाबांना मिठी मारून रडू लागले. मी माझ्या नवऱ्याची आणि सासरच्या माणसांची मने जिंकण्याचा प्रयत्न करायचे. माझे सासरे खूप छान होते आणि माझ्यावर खूप प्रेमही करत होते. पण माझी सासू आणि नंदेला मी आवडत नव्हते असे नाही की मी माझ्या बहिणीपेक्षा सुंदर नाही. माझ्या बहिणीने त्या लोकांसोबत जे केले त्याबद्दल हा फक्त त्या लोकांचा राग होता. आता ते तिचा राग माझ्यावर काढायचे. आता माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी लागली होती आणि घर आणि गाडी ही कंपनीकडून मिळाली होती. यावर माझे सासरे म्हणाले की मायाची पावले आपल्या घरासाठी खूप शुभ आहेत. पण सर्वांनी हे प्रकरण हलक्यात घेतले. पण मला त्याबद्दल काहीच पश्चाताप नव्हता. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नशिबात जे असते तेच मिळते. असे बरेच दिवस गेले. मी माझ्या नवऱ्याच्या मनात स्वतःसाठी स्थान निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. पण जेव्हाही मी त्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा ते मला शिव्या द्यायचे. मला ते म्हणायचे की तू काही पण कर, पण तू माझ्या मनात कधीच जागा निर्माण करू शकत नाही. आणि म्हणायचे की संधी मिळताच ते माझ्या बाबांशी बोलून मला घटस्फोट देतील. काही दिवसांनी मला माझ्या आईचा फोन आला आणि बाबांचे निधन झाल्याची बातमी समजली. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की मुली, तू तुझी काळजी घे. तुला तुझी काळजी घ्यावी लागेल. मी माझ्या आईच्या घरी गेले तेव्हा तिथे माझ्या वडिलांचा मृतदेह होता आणि काही लोक एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत होते. तरुण मुलगी घरातून पळून गेल्यामुळे असे झाले असे बोलत होते. बिचारा बाप किती दिवस हा अपमान सहन करणार. आईची प्रकृती ही बिकट होत चालली होती. आता आईला सांभाळायला कुणीच नव्हतं. म्हणूनच माझ्या सासऱ्यांनी सांगितले की त्यांना आपल्या घरी घेऊन ये, जेणेकरून तू तिची काळजी घेऊ शकेल. माझ्या आईला माझ्यासोबत माझ्या सासरच्या घरी राहायचे नव्हते. पण आईची अशी अवस्था नव्हती की ती घरी एकटी राहू शकेल. माझ्या लग्नाला 5 महिने झाले होते. काही दिवसांनी माझ्या नंबरवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि काही फोटो जे काही अनोळखी मुलासोबत जोडून पाठवले होते. मला खूप आश्चर्य वाटले की माझा हा फोटो या मुलाकडे कसा गेला. आता तो मला फोनवर ब्लॅकमेल करत होता आणि काही दिवसांनी मला कळाले की तोच मुलगा होता ज्याच्याशी माझा साखरपुडा झाला होता. मी देवाचे आभार मानत होते. अशा फसव्या मुलापासून मला त्यांनी वाचवले होते. पण माझ्या नवऱ्याला हे सर्व कळाले तर अशी मला भीती वाटत होती. म्हणूनच मी माझा फोन बंद ठेवायचे. आता तो माझ्या नवऱ्याच्या नंबरवर कॉल करू लागला. माझ्या नवऱ्याचं वागणंही माझ्यासोबत चांगलं झालं होतं. पण तो मुलगा कदाचित माझ्या नवऱ्याला हा फोटो पाठवेल आणि माझा नवरा मला सोडून जाईल अशी भीती मला नेहमी वाटत होती. एके दिवशी माझ्या पतीला कोणाचा तरी फोन आला आणि ते डोके धरून बसले. मी त्यांना विचारले काय झाले. यावर त्यांनी सांगितले की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तुझ्या वडिलांच्या निधनामुळे मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. मी म्हणाले काय, मला सांगा. यावर ते म्हणाले की ज्या मुलाशी तुझा साखरपुडा झाला होता हा तोच मुलगा होता ज्याच्याशी तुझ्या बहिणीला लग्न करायचे होते आणि तू त्याच्याबरोबर पळून गेली होती. पण तो मुलगा चांगला नाही. जेव्हा तुझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख ठरली होती तेव्हा तिनेच हे स्थळ पाठवले होते, कारण तिच्याकडे तुझे बरेच फोटो होते आणि तुझ्या बहिणीने ते त्याला दिले होते. तुझ्या नावानेच ती त्या मुलाशी बोलू लागली होती. पण काही दिवसांनी तिने त्या मुलाला सगळं सांगितलं. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तू कोण आहेस याची मला पर्वा नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या वडिलांच्या संपत्तीसाठी त्याने हे सर्व केले. तुझ्या वडिलांची किती जमीन आणि किती संपत्ती आहे हे सगळं त्याला आधीच कळालं होतं. पण तुझी बहिणीला वाटत होतं की तो तिच्यावर खरंच प्रेम करत आहे असा विचार ती करत राहिली. त्यामुळे तो मुलगा तिला सांगेल तसे ती करू लागली आणि त्याच्या सांगण्यावरून ती तिच्या लग्नाच्या दिवशी घरातून पळून गेली. जेव्हा तो तुझ्या बहिणीच्या संपत्तीबद्दल बोलायचा तेव्हा त्याला कळाले की सर्व संपत्ती राधाच्या नावावर आहे, कारण तुझ्या वडिलांनी आधीच तुझ्या नावावर सर्व काही केले होते. त्याच्याकडे एक योजना होती. दोन्ही बहिणींना उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी विचार केला होता. तो एकीशी लग्न करणार होता आणि दुसरीला त्याच्या गोड बोलण्यात अडकवणार होता. अशा प्रकारे त्याला तुमच्या वडिलांची करोडोंची संपत्ती मिळवायची होती. पण त्याचा सगळा प्लॅन मात्र फसला होता. म्हणून त्या मुलाने तुझे फोटो घेऊन तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तुझा फोटो घरी एडिट करून तुला पाठवला. मला वाटले कदाचित तूही तुझ्या बहिणीसारखी फसवणूक करणारी आहेस. पण जेव्हा तू तुझ्या नंबरवर कॉल करायचा तेव्हा तू घाबरून फोन ठेवायचे आणि फोन बंद करायचे. हे सर्व माझ्या लक्षात येत होते. मग मी एक दिवस तुझ्या मोबाईलमधून तो नंबर घेतला आणि माझ्या मित्राकडून त्या नंबरची माहिती काढली. मग मी त्याच्याकडे गेलो. ज्या दिवशी तुझे वडील वारले त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझ्या बहिणीने मला कॉल केला आणि तिने केलेल्या कृत्याबद्दल ती माझी माफी मागत होती. तिने मला सांगितले की त्या मुलाने तिची फसवणूक केली आहे.
तो तुझ्या बहिणीला म्हणतो की तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये आणि ती त्याला म्हणते की पण सर्व काही राधाच्या नावावर आहे, मी पैसे कुठून आणू. त्या मुलाने तिला घरातून हकलून दिले आणि त्याने तिच्याशी लग्नही केले नाही. तुझ्या बहिणीला घरी यायचे आहे आणि तो मुलगा आता तुरुंगात आहे. तो आधीच विवाहित होता आणि त्याला मुलेही आहेत. त्याच्या पत्नीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पत्नीने मला सर्व काही सांगितले आहे. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तो मुलगा माझ्याबद्दल खरे बोलतो की खोटे बोलतो हे तुम्ही मला एकदाही विचारले नाही. यावर माझे पती म्हणाले की तुझ्या बाबांनी मला एकदा सांगितले होते की माझ्या मुलीवर संशय घेऊ नकोस. ती माझी मुलगी आहे म्हणून नाही, तर तिने तिच्या वडिलांची इज्जत वाचवली आहे आणि आता ती तुमच्या घरची इज्जत आहे. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरा आणि राधाला तुमच्या घरची सून करून घ्या. कारण ज्या मुली आपल्या वडिलांच्या आदरासाठी आपली मान झुकवतात त्या मुलीचं आपल्या घरच्यांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचा आदरही करतात. ती तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही. माझे पती माझी माफी मागू लागले आणि मी विचार करत होते की माझ्या बाबांनी मला बरोबर सांगितले आहे. राज खूपच छान मुलगा होता आणि मी त्याच्यासोबत खूप आनंदात राहिले. त्यांनी मला न सांगता सर्व काही व्यवस्थित केले होते, नाहीतर मला माहीत नाही माझे काय झाले असते. माझी बहीण एक दिवस घरी आली आणि सर्वांची माफी मागू लागली, पण तिला कोणीही माफ केले नाही. आता ती खूप पश्चाताप करत होती. माझे लग्न होऊन 3 वर्ष झाली. मी प्रेग्नेंट होते. आता माझ्या सासूबाईंची वागणूकही माझ्याशी चांगली झाली होती. त्या माझी खूप काळजी करायच्या. मी पण सगळं विसरून नवीन आयुष्य सुरू केलं होतं. काही दिवसांनी माझ्या घरी एक सुंदर मुलगी जन्माला आली. माझे पती खूप आनंदी होते. असाच वेळ निघून गेला आणि माझी मुलं शाळेतून कॉलेजला जाऊ लागली. मला 4 मुले होती. सर्वात मोठी माझी मुलगी होती. माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला होता. पण आता ती जशी जशी मोठी होत होती तशी तशी ती खूप चिडचिड करू लागली होती. ती तिच्या भावांशीही भांडायची आणि आमच्याशीही नीट बोलायचे नाही. ती माझ्यापासून दूर का जात होती माहीत नाही. मी तिला कारण विचारले तर ती म्हणायची की मम्मी तू सतत माझ्या मागे लागते, हे कर ते कर असे म्हणत असते. ती तिच्या खोलीत फक्त एकटीच राहायची, कोणाशीही बोलत नव्हती. एके दिवशी माझ्या मुलीला स्थळ आले तेव्हा आम्ही त्यांना नकार दिला, कारण ती अजून शिकत होती आणि तिचे लग्न करण्याचा आमचा कोणताही विचार नव्हता. पण त्या लोकांना नकार देऊन सुद्धा ते आमच्या घरी पुन्हा पुन्हा माझ्या मुलीला मागणी घालायला येऊ लागले. आम्ही त्यांचे ऐकले नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला धमक्या दिला. माझ्या पतीने त्या लोकांची चौकशी केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आज इतक्या वर्षांनी माझा भूतकाळ माझ्या समोर आला होता. माझी 20 वर्षाची मुलगी जेव्हा कधी कॉलेजमधून घरी यायची तेव्हा ती पोट धरून रडायची आणि म्हणायची की तिच्या पोटात खूप दुखतंय. मी तिला म्हणायचे चल आपण डॉक्टरांकडे जाऊ, तेव्हा ती नकार द्यायची. मग माझ्या मनात विचार आला की माझ्या डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला घरी बोलवून तिची तपासणी करून घ्यावी. जेव्हा माझ्या मैत्रिणीने तिची तपासणी केली आणि मला म्हणाली की तुझ्या मुलीचं लग्न माझ्या 25 वर्षाच्या मुलाशी कर, नाहीतर ती मरेल. मी खूप घाबरले होते. मला माझी मुलगी गमवायची नव्हती, म्हणून मी त्याच दिवशी तिचे लग्न त्या मुलाशी केले. मला खूप आश्चर्य वाटले की लग्नानंतर ती बरी होऊ लागली. मला जाणून घ्यायचे होते की हे रहस्य काय आहे. म्हणून एके दिवशी मी माझ्या मुलीच्या खोलीत गुपचूप डोकावले. तिथे माझ्या मैत्रिणीचा मुलगा नव्हता, तर ज्याचे माझ्यासाठी स्थळ आले होते हा त्याचाच मुलगा होता, ज्याने माझ्या बहिणीला फसवले होते आणि तिच्यासोबत माझे पण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या पतीने मला सांगितले की तुझ्या मैत्रिणीच्या बोलण्यात वाहून जाऊ नकोस. आपल्या मुलीला काहीही झालेलं नाही, ती पूर्णपणे बरी आहे. पण मला ते मान्य नव्हते. मी जिच्यावर विश्वास ठेवला तिने माझा विश्वासघात केला. माझ्या मैत्रिणीसोबत माझ्या मुलीनेही माझ्याशी फसवणूक केली होती. मला पाहताच माझ्या मुलीचा चेहरा फिका पडला आणि ती म्हणाली मम्मी मला विनय खूप आवडतो, म्हणूनच मी हे सर्व नाटक केले होते. तू मला माफ कर. मी तिला म्हणाले की तू तुझ्या मावशीवर गेली आहेस. तिनेही आपल्या आईवडिलांना अशीच फसवणूक काढून पळ काढला होता. तेव्हा ती म्हणाली की जर तुला तुझे प्रेम मिळाले नाही तर तू माझ्याकडून माझे प्रेम का हिरावून घेत आहेस. मावशी अगदी बरोबर बोलते की तू दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेते. माझ्या पतीने तिला जोरात कानाखाली मारली आणि त्या दोघांनाही घराबाहेर हाकलून दिले. त्या दिवशी मी खूप रडले. माझ्या बहिणीने हसत हसत माझं घर उद्ध्वस्त केलं होतं. आता राजची परिस्थिती खूप बदलली होती. आता राजकडे सर्व काही होते, एक कार, एक बंगला, आणि त्यावेळेस राजकडे काही नव्हते. म्हणून माझ्या बहिणीने राजशी लग्न करण्यास नकार दिला होता. पण हा सगळा नशिबाचा खेळ आहे. आईने तिला समजावले तेव्हा तिला हे समजले नाही. एके दिवशी माझ्या बहिणीचा अपघात झाला आणि ती अपंग झाली. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे, नाहीतर माझे काय झाले असते हे मलाच माहीत नाही. मी माझ्या मुलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की हा माणूस तुझ्या लायकीचा नाही, आणि आम्ही त्याच्या नात्याला नकार दिल्यावर त्या दोघांनी मिळून हा प्लॅन केला आणि पोटात दुखत असल्याचा बहाणा करून मला फसवले.
ती विसरली होती की आई वडील आपल्या मुलांबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. थोड्या वेळाने माझी मुलगी रडत माझ्या घरी आली आणि माझी माफी मागू लागली. ती म्हणू लागली की मम्मा, मी भरकटले होते. मावशीने मला तुझ्या विरुद्ध केले होते, पण मला सर्व काही कळाले आहे की तिने तुझ्याबद्दल जे काही सांगितले ते सर्व चुकीचे होते. माझ्या मुलीच्या पतीने तिला घटस्फोट दिला आणि घरातून हाकलून दिले. माझ्या पतीने माझ्या मुलीला माफ केले नाही. यावर मी माझ्या पतीला म्हणाले, आजवर मी तुमच्याकडून खूप काही मागितले नाही, पण आज मी मागत आहे. माझ्या मुलीची चूक झाली होती, तिला माफ करा. तिने लग्न झाल्यावरच हे घर सोडले आणि मुलांनी कितीही मोठी चूक केली तर ते पालकांचे लाडके असतात आणि माझ्या पतीनेही तिला माफ केले. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांची स्वप्न त्यांनी पणाला लावली, अशा आईवडिलांसोबत आपण असे का वागतो यावर तुम्ही नक्कीच विचार करा. तर मित्रहो, आपल्याला कथा कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.